Hello dear students, today we will see new point electrolytic conductance. In a previous video lecture we have seen factors affecting on electrolytic conductance. ओके तर बघितलं होतं. तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर कोणते कोणते असतात तुम्हाला कळलं. इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर, that is aqueous solution of electrolyte, and molten electrolyte are electrolytic conductor. मग electrolytic conductors conduct the electricity, yes or no? Yes, त्यामुळे त्याला कंडक्टर बोलतात. Electrolytic conductor conduct the electricity, but its conductance depends on number of ions produced by that electrolyte. जेवढे जास्त आयन असतील डिझॉल्व झालेले, जेवढे जास्त आयन प्रोड्यूस करेल तो इलेक्ट्रोलाइट तेवढं कंडक्टन्स जास्त असेल. आणि फक्त नंबर ऑफ आयन्स वरती पण डिपेंड राहणार नाही. इफ मोमेंट ऑफ आयन्स इज मोर, जर आयन्स जास्त आहेत पण मोमेंट कमी आहे, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स कमी असेल. इफ मोमेंट ऑफ आयन इज मोर देन ऑल्सो कंडक्टन्स मोर. ओके, आता कंडक्टन्स म्हणजे काय? कंडक्टर नेम आला. कंडक्टन्स मीन्स द पॉवर ऑफ इलेक्ट्रोलाइट to conduct the electric current through them at a specific temperature is called as conductance. त्याला बोलतो आपण कंडक्टन्स. त्या इलेक्ट्रोलाइटचा पॉवर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचा म्हणजे कंडक्टन्स. ठीक आहे. मग इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मधनं इलेक्ट्रिसिटी कसं कंडक्ट होते? How the electricity passed through the electrolytic conductor. See, suppose there is the electrolytic solution in one vessel. Suppose aqueous solution of electrolyte. Suppose a aqueous solution of NaCl है, aqueous solution of NaCl, and here is one electrode and here is the another electrode. Here is the wire attached to battery. ओके, इथे एक इलेक्ट्रोड आहे, इथे एक इलेक्ट्रोड आहे. Then electric current is passed through this solution because of the movement of ions. Because of the movement of ions, when we pass the electric current through the solution, then electric current is passed because of the movement of ions of that electrolyte, Na plus Cl minus. ओके, जर NaCl असेल तर KCl इलेक्ट्रोलाइट असेल तर K plus Cl minus. Movement of ions take place and electric current is passed. मग इलेक्ट्रिक करंट किती पास होईल? That depends on number of ion produced by that electrolyte. जर सपोज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो, तो नंबर ऑफ आयन्स काय करतो? जास्त प्रोड्यूस करतो, म्हणून त्याचा इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स काय असेल? जास्त असेल. कंडक्टन्स म्हणजे लक्षात आलं तुमच्या? द पॉवर ऑफ इलेक्ट्रोलाइट टू पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू देम इज कॉल्ड एज कंडक्टन्स. इफ वन इलेक्ट्रोलाइट इज देयर which dissociate completely and produce large number of ions that have a more conductance. फक्त नंबर ऑफ आयन्स वरतीच कंडक्टन्स डिपेंड नसतो, तर कशावरती? मुवमेंट ऑफ आयन्स वरती पण डिपेंड असतो. इफ मुवमेंट ऑफ आयन इज मोर देन ऑल्सो कंडक्टन्स इज मोर. त्यानंतर पण कंडक्टन्स काय असतो? जास्त असतो. ओके, मग ॲज लाईक मेटॅलिक कंडक्टर दिस इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर ऑल्सो ओबेज ओहम्स लॉ. ओके, मेटॅलिक कंडक्टर सारखंच काय होईल? दिस इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर ऑल्सो ओबेज ओहम्स लॉ. ओहम्स लॉ तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला, सर्वांना माहिती आहे ओहम्स लॉ काय आहे. ओके, तर ओहम्स लॉचं असं इट इज स्टेटेड दॅट द इलेक्ट्रिक करंट passing through the electrolytic solution at a specific temperature is directly proportional to the potential difference and inversely proportional to the resistance. हा आहे ओहम्स लॉ. कुठे पण I is equal to V by R. I is equal to V by R हा तुमचा ओहम्स लॉ आहे.
बरोबर आहे. स्टेटमेंट काय, इलेक्ट्रिक करंट आय, त्याचे युनिट काय एम्पियर. इलेक्ट्रिक करंट आणि कंडक्टन्स मध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक करंट म्हणजे करंट पासिंग, कंडक्टन्स म्हणजे द पॉवर ऑफ इलेक्ट्रोलाइट टू पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू देम म्हणजे कंडक्टन्स. ओके. मग ओहम्स लॉ काय सांगतोय, इलेक्ट्रिक करंट passing through the electrolytic solution is directly proportional to the potential difference and inversely proportional to the resistance at a given standard temperature or at a specific temperature पण म्हणू शकता. Okay, that is the Ohm's law. I is equal to V by R म्हणजे V is equal to IR असं लिहिता येतं. बरोबर आहे Ohm's law. मग त्यानंतर आपण बघूयात रेजिस्टन्स. ओके, ओहम्स लॉ लक्षात आला. या स्टेटमेंटवरनं तुम्हाला सॉरी या मॅथमॅटिकली इक्वेशनवरनं तुम्हाला त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवता येतं. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, रेजिस्टन्स. त्यानंतर पॉइंट आहे रेजिस्टन्स. इट इज अ मेजर ऑफ अपोजिशन ऑफ टू फ्लो अ करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कशाला म्हणते, नावातच तुम्हाला कळते, विरोध होणे. इट इज अ मेजर ऑफ अपोजिशन टू फ्लो अ करंट थ्रू द इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन इज कॉल्ड एज रेजिस्टन्स इन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. ओके. रेजिस्टन्स आता समजा मेटलिक कंडक्टर मध्ये असेल तर तिथे पण काय, इट इज अ मेजर ऑफ अपोजिशन टू फ्लो अ करंट. Okay, is called as resistance. It is denoted by R. ते कशाने डिनोट करतात, R. It is inversely proportional to the conductance. हे काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल कशाला, कंडक्टन्सला, कारण कंडक्टन्सलाच हे काय करतं, अपोज करतं. ओके. अँड युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. याचं युनिट काय, ओहम. रेजिस्टन्स कशात मोजतात, ओहम. ओके. इतक्या गोष्टी आल्या लक्षात तुम्हाला. डेफिनेशन कळली सुरुवातीला. रेजिस्टन्स हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती आहे. इट इज अ मेजर ऑफ अपोजिशन टू फ्लो अ करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. मग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. एल म्हणजे लेंथ, एल म्हणजे लेंथ आणि ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्ही म्हणाल सर मग इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये लेंथ कुठं असते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असतं ते आपण बघूयात. तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ इन अ मेटॅलिक कंडक्टर. जर मेटॅलिक कंडक्टर असेल तर रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ अ मेटल. जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा रेजिस्टन्स जास्त होतो. आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे सपोज हे वायर आहे किंवा हे मेटल आहे, हे मेटॅलिक कंडक्टर आहे, इट इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि हे काय, लेंथ आहे. ओके. लक्षात. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये हे लेंथ कसं मोजता येईल. इलेक्ट्रोलाइटिक ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl आहे, तिची लेंथ कसं मोजायची, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर तिथे काय असतं, तर इन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज देअर. आपण काय सांगितलंय, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. इन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन सपोज टू इलेक्ट्रोड्स आर डीप, दोन इलेक्ट्रोड डीप केले, हे सपोज ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl आहे. टू इलेक्ट्रोड्स आर डीप, that electrodes attached to battery, then resistance obtained in a electrolytic conductance is directly proportional to
लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. इथे एल काय असतं? लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. लेंथ ऑफ सोल्युशन नाही, लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. इन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स एल मीन्स लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. जेवढी लेंथ जास्त असेल त्या इलेक्ट्रोडच्या मध्ये तेवढा रेजिस्टन्स जास्त होईल. आणि ए मीन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड. ए म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड. येते लक्षात? तर इथं रेजिस्टन्स इज इन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स और इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, length between two electrodes, and inversely proportional to area of cross section. जेवढी लेंथ दोन इलेक्ट्रोड मध्ये जास्त असेल तेवढा रेजिस्टन्स जास्त होईल, आणि जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असेल तेवढा रेजिस्टन्स कमी होईल. ओके, आहे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल बाय ए. आता एल बाय ए पुन्हा सेल कॉन्स्टंट साठी तोच फॉर्म्युला आहे. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू एल बाय ए. सेल ठरलेली असते. एल म्हणजे लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. हे जनरली सेंटीमीटर मध्ये मोजतात, लक्षात घ्या. म्हणून इथं महत्वाचं आहे, मी ही डायग्राम ठेवतोच. ओके, त्यानंतर आलं लक्षात. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. मग इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला, तिथं काय घ्यावं लागेल? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहावं लागेल. मग काय? आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. रो काय इथं? स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. रो कशासाठी आहे? रो इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स और त्यालाच बोलू शकतो आपण रेजिस्टिविटी. काय बोलतो आपण? रेजिस्टिविटी. ओके, तर मग आता रो बरोबर कसं लिहिता येईल? हा ए या साईडला जाऊन वरती जाऊन काय होईल? रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल असं लिहिता येतं आपल्याला. येस, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल हा फॉर्म्युला पण लिहिता येतो. रो म्हणजे इथं डेन्सिटी नाही, लक्षात घ्या. स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. तर रेजिस्टन्सच्या बाबतीत लक्षात आलं, त्याची डेफिनेशन, त्याचं युनिट, आणि महत्वाचं म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. मेटॅलिक कंडक्टर मध्ये इझी आहे. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ मेटल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ मेटल. बट हे तुम्हाला इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स मध्ये समजून येत नाही व्यवस्थित, तर ते मी समजून सांगितलं इथपर्यंत. त्यानंतर आपण बघूयात स्पेसिफिक रेजिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट, स्पेसिफिक रेजिस्टन्स. पण रेजिस्टन्स काय बघितले? ओके, त्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स और त्यालाच बोलतात रेजिस्टिविटी. स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी वन अँड द सेम. इट इज डिनोटेड बाय रो. जसं की मी थोड्याच वेळापूर्वी घेतलं होतं, रेजिस्टन्स शिकवताना सांगितलं होतं. स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय रो. मग आपल्याला आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए हा फॉर्म्युला पाहत असताना आपण तिथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून काय घेतलं होतं? इज इक्वल टू साइन घेतल्यानंतर कॉन्स्टंट लिहिला होता रो. आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए, आणि शेवटी रो इज इक्वल टू आलं होतं आर इंटू ए अपॉन एल. ओके, रो म्हणजे काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. आर रेजिस्टन्स, ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड इथे, आणि एल लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. मग आता स्पेसिफिक रेजिस्टन्सची डेफिनेशन काय? रेजिस्टन्स तर कळलं का? स्पेसिफिक रेजिस्टन्सची डेफिनेशन काय? तर आता वेन लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 1 सेंटीमीटर. आता इकडे डायग्राम कडे बघा. वेन लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 1 सेंटीमीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असतो. वेन लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 1 centimeter and area of a cross section of electrode is 1 centimeter square, then
रो इज इक्वल टू आर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, लेंथ 1 सेंटीमीटर आहे. ओके, आता रोचं युनिट मी शेवटी सांगतोय. बऱ्याच बुक मध्ये एसआय युनिट आहे ओहम पर ओहम मीटर. ओके, पण आपल्याला इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स मध्ये रोचं स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट ओहम सेंटीमीटर वापरायचं आहे. ओके, ते मी पुढे आणखी क्लिअर करेनच. पण आता बघा, when length between two electrode is 1 centimeter and area of cross section of electrode is 1 centimeter square, then rho is equal to r. बरोबर आहे, हे 1 1 कॅन्सल किंवा काही त्याचं हे नाही. रो इज इक्वल टू आर म्हणजे त्यावेळेस स्पेसिफिक रेजिस्टन्स किती असतो, रेजिस्टन्स इतका असतो. ओके, आलो. मग आता त्याची डेफिनेशन काय सांगता येईल, जेव्हा लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 1 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे ते किती होतं, 1 सेंटीमीटर क्यूब होतं. हे स्क्वेअर आणि हे सेंटीमीटर काय होतं, 1 सेंटीमीटर क्यूब. एवढं किती होतं, 1 सेंटीमीटर क्यूब. आणि एवढ्या इलेक्ट्रोलाइटनं किंवा एवढ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये प्रोड्यूस झालेला रेजिस्टन्स म्हणजेच स्पेसिफिक रेजिस्टन्स. येते लक्षात, 1 सेंटीमीटर क्यूब इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं काही का असे ना, 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच त्याला आपण 1 ml म्हणू शकतो. बरोबर आहे, सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml, डेसिमीटर क्यूब म्हणजे लिटर. आपण बघितलं होतं 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जेवढा रेजिस्टन्स उत्पन्न होईल त्याला बोलतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, आलं लक्षात. आता मी डेफिनेशन सांगतोय बघा, लक्षात घ्या. द रेजिस्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज कॉल्ड एज स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी. आता 1 सेंटीमीटर क्यूब इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणा किंवा त्याच्यामधले आयनच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात किंवा आयनच रेजिस्टन्स प्रोड्यूस करतात. म्हणून बघा त्याची रेजिस्टन्स स्पेसिफिक रेजिस्टन्सची डेफिनेशन काय, द रेजिस्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज कॉल्ड एज स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी. त्याची डेफिनेशन तशी काय आली, लक्षात आलं. ओके, आणि रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, आर इंटू ए अपॉन एल. ओके, हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यावरनं याचं युनिट काय लिहिता येईल बघा. आता युनिट कडे बघूयात आपण. हा फॉर्म्युला आहे. आता स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्यालाच रेजिस्टिव्हिटी बोलतो आपण, त्याचं युनिट काय आहे, आर ओहम. रेजिस्टन्सचं युनिट काय, ओहम. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेंटीमीटर स्क्वेअर. लेंथ कशात, सेंटीमीटर मध्ये मोजतात. सेंटीमीटर आणि स्क्वेअर कटला म्हणजे युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज ओहम सेंटीमीटर. बट एसआय युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. एसआय युनिट काय, ओहम मीटर. पण आता ते मीटर कधी, वेन लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 1 मीटर and area of cross section is 1 मीटर स्क्वेअर. पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड 1 मीटर स्क्वेअर पॉसिबलच नाही, तेवढा मोठा इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा हे नसतं. ओके, म्हणून इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये काय यूज केलं जातं, सेंटीमीटरच यूज केलं जातं. म्हणून आपण इथं युनिट रेजिस्टिव्हिटीचं किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्सचं ओहम सेंटीमीटर यूज करतो. पण याचा युनिट लक्षात ठेवत असताना ओहम मीटर लक्षात ठेवा. ओके, स्पेसिफिक हे युनिट पण कसं आलं लक्षात आलं, रेजिस्टन्सचं युनिट ओहम, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेंटीमीटर स्क्वेअर, लेंथ मेजर्ड इन सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर आणि हे स्क्वेअर कॅन्सल झाला, ओहम सेंटीमीटर इज द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, स्पेसिफिक रेजिस्टन्स विषयी सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. ते म्हणजे काय, पुन्हा त्याचं युनिट, त्याचं फॉर्म्युला, त्याचं डिनोट कशाने करतात. ओके, या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्टन्स. सी काही बुक मध्ये इट इज डिनोटेड बाय जी. कंडक्टन्स जी ने डिनोट केला, काही बुक मध्ये सी ने आहे. ओके, आपण सी ने डिनोट करूया. कंडक्टन्सची डेफिनेशन मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं. कंडक्टन्स इज डिफाइंड एज द पॉवर
of an electrolytic solution to conduct the electric current is called as conductance. म्हणजे त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन सेम आहे, ते पण 1 लिटर आहे एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, आणि दुसरं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन पण 1 लिटर आहे. समजा NaCl सोल्युशन 1 लिटर आहे आणि दुसरं ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन पण 1 लिटर आहे, पण NaCl सोल्युशन जास्त इलेक्ट्रिक करंट पास करतं म्हणून त्याचा कंडक्टन्स जास्त आहे, आणि ऍसिटिक ऍसिड कमी इलेक्ट्रिक करंट पास करतं म्हणून त्याचा कंडक्टन्स कमी आहे. द पॉवर ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन to conduct the electric current is called as conductance. It is denoted by C and it is inversely proportional to resistance. हा कसा inversely proportional to resistance. म्हणून त्याचं युनिट काय, रेजिस्टन्सचे युनिट ओहम आहे, युनिट ऑफ कंडक्टन्स इज इक्वल टू 1 बाय ओहम म्हणजे पर ओहम. त्याचं युनिट काय म्हणू शकतो आपण, पर ओहम. और याचा आणखीन एक युनिट कंडक्टन्सचं म्यू, ओहमला उलट करतात म्यू, MHO, also unit of conductance, and SI unit of conductance is Simon. It is denoted by capital S. जास्तीत जास्त हे सायमन हे युनिट कंडक्टन्सचं यूज करतात. ओके, सायमन्स S पर ओहम म्हणजेच सायमन म्हणजेच म्यू, तिन्ही युनिट चालू शकतात. म्यू MHO याला फक्त उलटलेले आहे, पर ओहमला म्यू इज द युनिट ऑफ कंडक्टन्स. पर ओहम पण आहे आणि सायमन्स ऑल्सो युनिट ऑफ कंडक्टन्स, पण याचा युनिट कोणता आहे, सायमन्स. ओके, आलं लक्षात. तर या वेळेला कंडक्टन्स आहे, त्यानंतर आपण बघूया स्पेसिफिक कंडक्टन्स. सी देन स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. जसं स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी होतं तसंच आहे स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. याची डिटेल डेफिनेशन आपण नंतर बघूया. तर जनरली कसं बोललं जातं, इट इज द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी. म्हणजे मग आता अँड दॅट दिस स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी, त्यालाच कंडक्टिव्हिटी पण बोलतात. ओके, कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी बघा, स्पेसिफिक रेजिस्टन्सलाच रेजिस्टिव्हिटी बोलतात, स्पेसिफिक कंडक्टन्सलाच कंडक्टिव्हिटी बोलतात. ओके, तर स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय K, कप्पा. ओके, कप्पा K न डिनोट करतात. Okay, and specific conductance or conductivity is the reciprocal of specific resistance 1 upon rho. Okay, then K is equal to rho बरोबर काय होतं फॉर्म्युला, किंवा rho बरोबर rho is equal to R into A by L असं होतं, बरोबर, R into A by L. मग इथं 1 upon R into A by L असं लिहिता येतं आपल्याला. Yes. मग आता हे पुढे जाऊन L by A होईल, वरती जर घेतलं तर न्यूमेरेटरला, तर K इज इक्वल टू 1 बाय R इंटू L बाय A असं लिहिता येईल. हे L जर वरती घेतलं तर काय होईल, न्यूमेरेटरला जाईल आणि A खालीच राहील. तर K इज इक्वल टू 1 बाय R इंटू L बाय A लिहिता येईल. आलं लक्षात. रोचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठेवला तर K इज इक्वल टू 1 बाय R इंटू रो बाय L, सॉरी 1 by R into L by A. K is equal to 1 by R into L by A. Okay. आता इथे L by A is nothing but the cell constant. Cell constant. Cell constant काही बुक मध्ये B न डिनोट केलेला आहे. ओके, B सेल कॉन्स्टंट, त्याचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, L by A. आता 1 by R म्हणजे काय, कंडक्टन्स आताच बघितलंय, C इज इक्वल टू 1 बाय R. म्हणजेच केला कसं लिहिता येईल, कंडक्टन्स इंटू सेल कॉन्स्टंट असं लिहिता येईल. यस, वाय नॉट. हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके, के पण फॉर्म्युला, अगोदरचे पण फॉर्म्युले, रो बरोबर. ओके, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पुढे याच्यावरती न्यूमेरिकल आहे. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 बाय R इंटू L बाय A. कसं आलं, सुरुवातीचा बेस फॉर्म्युला काय होता,
इट इज द रेसिप्रोकल ऑफ अ स्पेसिफिक रेजिस्टन्स. मग स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला ठेवून आपण हे काढलं तर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1/r इंटू L/A. L/A म्हणजे काय? सेल कॉन्स्टंट. आता सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? सपोज एखादी इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, त्याची लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड फिक्स केली आहे. ओके, काहीतरी फिक्स आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड फिक्स केला आहे, म्हणजे तो सेल फिक्स आहे. तर L लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड फिक्स असणार आहे आणि A पण फिक्स आहे, म्हणजे L/A म्हणजे सेल कॉन्स्टंट. ओके, सेल कॉन्स्टंट. तर आता कंडक्टिव्हिटीचं फॉर्म्युला असं पण लिहितात, कंडक्टन्स इंटू सेल कॉन्स्टंट, किंवा याचाच फॉर्म्युला आणखी असं लिहिता येईल, L/A म्हणजे काय? सेल कॉन्स्टंट आहे. तर सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स. रेजिस्टन्सला जशाच तसं ठेवलं तर सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स. ओके, असं पण लिहिता येतं. L/A सेल कॉन्स्टंट, आरला तशाच तसं ठेवलं तर रेजिस्टन्स. ओके, हा पण फॉर्म्युला कंडक्टिव्हिटीचा लिहिता येतो. ओके, मग आता जर स्पेसिफिक रेजिस्टन्स सारखंच स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन बघायचं म्हटलं तर समजा आता when length between two electrode is 1 centimeter, length between two electrode 1 centimeter आहे, area of cross section of electrode is 1 centimeter square, area of cross section 1 centimeter square आहे. तर at that time conductivity K is equal to 1/r into 1/1. किती होईल? ते कॅन्सल होईल. K is equal to 1/r म्हणजे C लिहिता येईल. म्हणजे याची डेफिनेशन कसं लिहिता येईल? द कंडक्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑल दी आयन्स 1 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब होईल. ओके, 1 सेंटीमीटर क्यूब होईल. तर द कंडक्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑल दी आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन इज कॉल्ड एज स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ कंडक्टिव्हिटी. ओके, बघा डेफिनेशन आणखी एकदा ऐका. हीच डेफिनेशन महत्वाची आहे. तुम्हाला सहज म्हणता येईल इट इज द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, कंडक्टिव्हिटी. बट ऍक्च्युअल कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स काय आहे? जेव्हा लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड आपण 1 सेंटीमीटर ठेवलोय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवलोय, त्यावेळेस काय येतं? K इज इक्वल टू C येतं, म्हणजे कंडक्टन्स येतं. K बरोबर कंडक्टन्स येतं आणि सेंटीमीटर स्क्वेअर आणि सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब होतं. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती आलं? ते 1 ml. तर 1 सेंटीमीटर क्यूब इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये जेवढे आयन्स आहेत तेवढ्या आयन्सनी प्रोड्यूस केलेला कंडक्टन्स म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स ऑर कंडक्टिव्हिटी. म्हणजे 1 ml सोल्युशन मध्ये जेवढे आयन आहेत तेवढ्या आयननी प्रोड्यूस केलेला कंडक्टन्स म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. आणखी एकदा डेफिनेशन व्यवस्थित आहे का? द कंडक्टन्स प्रोड्यूस्ड बाय ऑल दी आयन्स प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन, ओके, इज कॉल्ड एज स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. ओके, ही पण डेफिनेशन लक्षात आली तुम्हाला? याचं त्याच्यावरून त्याचे फॉर्म्युले लक्षात आले. इट इज डिनोटेड बाय K कप्पा, ते पण लक्षात आलं. आता याचं युनिट आपण बघूयात. युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी, युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. आता याच्यावरून युनिट करा बरं. K इज इक्वल टू 1 ओहम, रेजिस्टन्सचं युनिट ओहम आहे, लेंथ सेंटीमीटर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेंटीमीटर स्क्वेअर. हे सेंटीमीटर आणि हे स्क्वेअर कॅन्सल झालं. ओहम वरती जाऊन काय होईल? पर ओहम. सेंटीमीटर वरती जाऊन पर सेंटीमीटर. युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी इज पर ओहम पर सेंटीमीटर, किंवा त्यालाच आपण सायमन पर सेंटीमीटर असं बोलू शकतो. पर ओहम म्हणजे सायमन, हे कंडक्टन्सचं युनिट आहे, आपण बघितलंय. सायमन पर सेंटीमीटर इज द युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी और स्पेसिफिक कंडक्टन्स. आलं लक्षात? त्याला पर ओहम पर सेंटीमीटर पण बोला किंवा सायमन पर सेंटीमीटर इज द युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. ओके, आतापर्यंत तुम्हाला ओहम्स लॉ लक्षात आलं, रेजिस्टन्स आलं, स्पेसिफिक रेजिस्टन्स आलं, कंडक्टन्स आलं, स्पेसिफिक कंडक्टन्स एवढं लक्षात आलं. त्याचे फॉर्म्युले पण नोट डाऊन करून बाजूला ठेवा. ओके, न्यूमेरिकल्स असतातच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण आणि बोर्डच्या एक्झामला पण, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपण बघूयात इक्विव्हॅलंट कंडक्टन्स अँड मोलार कंडक्टन्स. आपण
नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आता त्याचं बेस काय. आता सपोज कंडक्टिव्हिटी धरला होता 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जेवढे आयन्स आहेत तेवढ्या आयनने प्रोड्यूस केलेला कंडक्टन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी. मग दॅट कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज मोर द नंबर ऑफ आयन्स इज मोर अँड कंडक्टिव्हिटी इज मोर. म्हणजे कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स सेम राहणार नाही. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन चेंजेस देन कंडक्टिव्हिटी चेंजेस और स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी चेंजेस. ओके. मीन्स दॅट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे त्याला कॉन्सन्ट्रेशन एक स्पेसिफिक करण्यासाठी त्यानंतर काय इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ मोलार कंडक्टन्स हे आपण पाहणार आहोत. ओके. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.